नव्हे विनोद उत्तर राहू दे केले रंजावयाचार केली आटाटी अक्षरांची देवासाठी नव्हे विनोद उत्तर केले रंजावयाचार तुका म्हणे खिजो तसंच तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो नव्हे विनोद उत्तर केले रंजावयाचार पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरे चरण संतासिया हरे चरण संतासिया राजा कृपादाने कथेला विचार राजा कृपादाने कथेला विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताक्षा ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरित्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवे मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतर संतांच्या राहो माझे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नव्हे विनोद उत्तर केले रंजावयाचार पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून स्वतःची गाथा व उपलक्षणाने जगाच्या हितासाठी ज्यांनी ज्यांनी लेखण्या उचलल्यात वा शब्दाचा प्रयोग केलात त्या शब्द प्रयोगामध्ये जो खरपूस शब्दांचा प्रयोग झालेला आहे त्या मागची भावना व्यक्त करतात विठ्ठल 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 बोला पुंडरी हरे विठ्ठल अभंगावर आपल्याला चिंतन करायचंच आहे पण तत्पूर्वी असा वक्त्याला शास्त्रांनी नियम घालून दिलेला आहे वक्त्रा यद संवदित तच्चतुर्विधम विभज्य संवदित प्रथमां प्रतिज्ञांच
द्वितीयं उपोद्घातञ्च तृतीयां प्रस्तावनञ्च चतुर्थं विशदीकरणञ्च विठ्ठल वक्त्याने कसं बोलावं, भाषण करत असताना भाषण करणाऱ्यांनी आपल्या भाषणाला कसं विभागून बोलावं यावर शास्त्रांनी काही लिखित नियम केलेले आहेत. नियम शब्दाचाच अर्थ होते निय नाम नियतः यम नाम गती ही अनेनैति नियम, ज्याच्याद्वारा गतीला नियमित केलं जातं त्याला नियम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग व्यवहारामध्ये वाहनाची गती 10, 20, 30, 40 अशी मोजली जाते. प्रत्येक क्षेत्रात कशाचीही काही ना काही काय असते, गती असते. तर त्या गतीला संस्कृतमध्ये म्हणतात यम, आणि त्या गतीला ताब्यात ठेवणं याला म्हणतात नी. दोन्ही मिळून शब्द तयार झाला नियम. मग गतीच्या बाबतीत नियम असेल 40 चालवा, 60 चालवा, 80 चालवा. आज आमच्या पोरानं आम्हाला दंड दिला, पोलीस उरावर उभेन 120 चालला. विठ्ठल दोन पावलं पुढे नाही गेलो की लगेच अहिराचा मेसेज आला, RTO चालान. तर गतीच्या वर गेलो म्हणजे गतीचा सुद्धा काय असतो नियम. तर एखाद्याने ठरवलं बुवा इथून आपण आता नेवासा किती किलोमीटर आहे बाबाजी, इथून किती 15 किलोमीटर आहे. इथून जर आपण 350च्या स्पीडनं जायचं ठरवलं तर किती वेळात पोहोचू? अरे बाळा किती वेळात पोहोचू? अरे भैया, तर तुम्ही हसून राहिले याचा अर्थ बऱ्याच जणांना कळाला. जर 350च्या वेगानं चाललो तर आपण पोहोचणार नाही, डायरेक्ट पोहोचूनच जाऊ. म्हणजे 350चा वेग कामाचा नाही. म्हणून मग एकानं ठरवलं बा उगं एवढ्या वेगानं चालल्यानं उगं सेफ्टी नाही राहणार, म्हणून त्यानं 0 वेगानं गाडी सुरू केली. नो टेन्शन एकदम. अशी 0 वेगानं जर ताशी गाडी निघाली बाबा तर नेवाशाला आता किती वेळानं जाईल? हसली म्हणजे त्यांनाही कळालं समजा. तर 0 वेगानं सुद्धा पोहोचणार नाही. मग त्यासाठी नियम करावा लागला की शाळा आली की 40, सामान्य हायवे असला तर 80, आणि समृद्धीनं गेला तर 120, त्यावर गेला तर मग 2000चा हेर. विठ्ठल विठ्ठल जसा हा गतीचा नियम आहे 40, 60, 70, 80, 120, तसा मग प्रत्येक क्षेत्रामध्ये नियम केलाय शास्त्राने. पैसे कमवून राहिला मग 1 नंबर 2 नंबर असे नको कमवू बा. मग एक जर बा 2 नंबरानं कमवले तर पाप होते म्हणून कमवणंच बंद केलं, मग असंही नको करू बा. मग त्याला मधला मार्ग सांगितला, जोडून या धन उत्तम व्यवहारे. हा धन कमवण्याचा नियम, गतीचा नियम. म्हणजे शाळेत प्रवेश घेण्याचा सुद्धा काय हा नियम. दळायचं असलं तरी सुद्धा नियम. शनिवारी आणि मंगळवारी जर दळालं, भृगु महाराज वर्णन करतात, तर असं अन्न खाणाऱ्याच्या घरात भांडणं होत नाही. आता बिना मुहूर्तावर दळतात ते खातात, म्हणून किती रामराम म्हणत स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवून जेवण केलं, पण दळलेलं मुहूर्तावर नाही. शनिवार आणि मंगळवारी दळावं, हा काय दळण्याचा नियम. घरात भांडणं होत नाही. चप्पल रविवारी विकत आणायची, चोरीला जात नाही. पण हा वारकऱ्याला नशेन सुद्धा बाबांनी, कारण वारकऱ्याची माझे या 8 दिवसात 3 गेले. आता गाडीतच ठेवत असतो. विठ्ठल ऍडमिशनचा नियम,
चप्पल घ्यायचा. आता हे जर सांगितलं तर कीर्तन यातच जाईन आपलं. मग जसे सगळ्यांना नियम आहेत, सामान्य व्यवहार प्रपंचाला नियम आहेत, तर मग जे महाराज कीर्तन जगाची अज्ञानाची घाण उपसते त्या कीर्तनाला नियम नसतील का? पण आता कीर्तनकार झोपले, ते नियम सगळे धाब्यावर गेले, तो भाग वेगळा. पण कीर्तनाला नियम असणार. मग नियम काय? वक्त्याने पहिल्यांदा प्रतिज्ञा करावी, म्हणजे विषय काय आहे तो प्रतिपादन करावा. दुसरा मुद्दा, वक्त्याने उपोद्घात करावा. अर्थ काय होतो? वर्तमाने यत्कार्यं भवन वा घटनस्ते तस्य कार्यस्य कारणस्य प्रतिपादनम तद्वक्तव्यम उपोद्घातत्वम. जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला शास्त्रामध्ये उपोद्घात म्हणतात. आणि हा उपोद्घात फक्त जीवाच्या समोर द्यावा, देव आणि संतांच्या समोर देऊ नये याचं कारण. न सांगता तुम्हा कळो त्याचे विशेष नाम दोन. न सांगता तुम्हा म्हणजे देवाला, न सांगता तुम्हा म्हणजे संतांना कळो येते अंतर. देवाला आणि संतांना न सांगता कळतं, पण जीवाला मात्र कथन करावं लागतं. देवाला आणि संतांना न सांगता कळतं का महाराज? मग म्हणूनच त्यांना देव आणि संत म्हणतात. आता विस्तार न करता का अग्निपुराणातली का कुठली कथा आहे, त्या नगरीचा राजा, आता आम्ही ग्रंथ लिहून राहिलो, त्यात ती विस्तारानं लिहिली. आता मला पूर्ण आठवतही नाही, फक्त न सांगता कळतं एवढ्यासाठी उदाहरण देतो. त्या नगरीचा राजा एका महात्म्याच्या भेटीला आश्रमात घुसला. शिष्यानं पाहिलं, शिष्य गुरुजीच्या कानात सांगतो, बाबा काय आपल्या नगरीचा राजा आला, महाराज आला, त्याला पाय धुवायला पाणी वगैरे, पोरं गिरं टाळ घेऊन मृदंग घेऊन नेऊ का पुढे? महाराज म्हणले, बस नाही जायचं तिकडे. होसकुस महाराज राजा आहे तो, त्यानं जर सही नाही दिली एखाद्या कागदपत्रावर तर आपला आश्रम अतिक्रमण ठरत, उचलून फेकावं लागत. राजा महाराज म्हणले, संत म्हणले नाही. का बरं? कारण 2-3 कारणं आहेत. एक, तो राजा लग्नाच्या आधी बायकोशी बोलला. जो लग्नाच्या आधी बायकोशी बोलतो त्याची बायको खट्याळ निघते. लग्न मुहूर्तावर लागलं नाही तर जोडपं बरोबर राहत नाही. दुसरी गोष्ट. आणि तिसरी अजून, एवढं झालं तर होऊ द्या, पण बायकोशी नांदायला पाहिजे. त्यानं बायको सोडून 7 वर्ष झाली. जो बायको सोडतो तो आदरणीय राहत नाही. त्याची पूजा करू नये, त्याला बसायला आसन टाकू नये. हे त्या आश्रमातल्या साधूनं ओळखलं. साधू हजर नव्हता पण कळालं. याला म्हणतात न सांगता तुम्हा कळो येते अंतर. पण जीवाला मात्र कथन करावं लागते या न्यायाला, नियमाला अनुसरून. तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, गावाचं नाव जैनपूर नवे, तालुका नेवासा, जिल्हा नगर. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी चालू आहे. व्यासपीठाचे चालक श्री हरिभक्त परायण भगवान महाराज डिके, श्री विश्वास महाराज डिके, तसे श्री नारळ ठेवलं आहे पुरण त्याच्यावर, कुमार महाराज डिके हे व्यासपीठावर आहेत. असू द्या. आणि श्रीमद भागवत कथेचं वाचनसुद्धा तुमचेच गावकरी आमचे आदरणीय पूजनीय श्री हरिभक्त परायण रायभान महाराज डिके. विठाल विठाल. आणि अधिक दुग्ध शर्करा योग या न्यायाला अनुसरून जवळच असणारं श्री क्षेत्र नेवासा, माऊलींचं मंदिर, त्या मंदिराचे विश्वस्त अगदी जुने बाबांपासून सेवेत रुजू असणारे आदरणीय पूजनीय माऊली महाराज शिंदे आणि त्यांच्याच कुळातले आणि आमच्या आश्रमाचे विद्यार्थी, त्यांना आश्रमात माऊली महाराज म्हणतो आम्ही, माऊली महाराज शिंदे. आणि अधिक दुग्ध शर्करा योग आमचे मोठे ज्येष्ठ गुरुबंधू
श्री हरिभक्तपरायण सुदाम बाबा विठ्ठल हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जगत हितासाठी आपली वाणी वा शब्द खर्च करणारे नवले बाबा, आता आमचा परिचय नव्हता. विठ्ठल विठ्ठल हो, तर जगत हितासाठी आपल्या शब्दाचा वाणी रूपाने किंवा लिखाण रूपाने जे खर्च करतात, ते खर्च करत असताना काही शब्द असे गोड असतात, चांगले असतात, ऐकायला बरे असतात, अशा शब्दांचा प्रयोग करतात. पण कधी कधी मात्र खरपूस शब्दांचा प्रयोग करतात. थोडक्यात बोलायचं झालं तर साम, पुढे काय दाम, त्याच्या पुढे काय दंड असं म्हणतात. पण ते चूक आहे. कुर्मपुराणाने ह्या नीत्या सांगितल्यात साम दाम भेद आणि मग दंड. विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट आहे ना. दंड नावाची पद्धत जर वापरली आणि त्या दंडांतर्गत जर मृत्यूदंड वापरला तर मग भेद कोणात करणार आता. आणि मग जर चारीच्या चारी पद्धती जर वापरल्या नाही गेल्या तर न्यायाधीशानं सगळे मार्ग वापरले नाही, म्हणून न्याय देणारा अन्याय ठरेल ना. म्हणून पहिल्यांदा साम, त्या सामात दोन प्रकार, तथ्यसाम अतथ्यसाम. पुन्हा नंतर दाम म्हणजे काही त्याला फळ देणं, आणि तिसरी पद्धत आहे मग त्याला भेद प्रतिपादन करणं, आणि भेदानंतर दंड. जसं साम त्यामध्ये काही अतथ्यसाम तथ्यसाम. अतथ्यसाम अतथ्यसाम म्हणजे खोटं खोटं समजून सांगणं. आया करा रे बापांनो, आता आपण बाप आहे का त्यांचे नाही, पण तरी समजून बाप म्हणून सांगतात, हे आहे अतथ्यसाम, खोटं. जसं एखाद्या गंगीला जर संगीकडून ताक घ्यायचं असलं तर तिच्या शंभळ्या पोराचं सुद्धा वर्णन करते, म्हणजे साम. आता शंभळ्या पोराचं वर्णन करते म्हटल्यावर ते तथ्य आहे की अतथ्य आहे. त्या पोराला काचीला घेते आणि वर्णन करते, बाई गंगे तुझ्या पोरासारखा पोरगा पुऱ्या गल्लीत नाही, इतकं टेबरन गोबरं दिल्लीत नाही तर गल्लीची काय कळलं, म्हणजे अतथ्य साम. आणि कधी कधी मग बरोबर तथ्य सामावर येतात. किती सांगू तरी नाही कती बटकीचे. अगदी तुकोबारा तर पुढे जाऊन बोलतात. एखाद्या रस्त्यावरच्या माणसाला म्हणा, भाऊ चाल ना कीर्तनाला, आणि तो जर म्हणला मी नाही येत कीर्तनाला, तर तुकाराम महाराज त्याला सांगतात तू बापाचा नाही. नावडे हरी कथा त्याची व्यभिचारी माथा, याला म्हणतात तथ्यसाम, ओरिजिनल बोल. आता तुम्ही जेवढे लोक इथं आले, यांना जर कोणी गावातून येता येता जर तुम्ही एखाद्याला म्हटलेलं असेल भाऊ चाल कीर्तनाला, आणि तो म्हणेल आपला तो विषय नाही, तर मग आता विषय त्याच्या आईपर्यंत गेला. नावडे हरिकथा त्याची व्यभिचारी माथा. मग यानंतर वापरतात भेद. जसं की भाऊ तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मंत्रीपद एक नाही देणार, 4-5 देऊ. म्हणजे तुमच्या पक्षाला सोडा, अपक्षच आहात, तिकडं काय इकडं काय, बिना बुडाचं मडकं म्हणजे अपक्ष. आता निवडणूक होऊन जायला, त्यामुळे बोलायला अडचण नाही. महाराज अपक्षाला मतदान देणं म्हणजे नुसता शुद्ध मूर्खपणा. विठ्ठल विठ्ठल अपक्ष निवडून आला, प्रसंगानं त्याचे बाप 12 कोणी असो, त्याला मदत केली, त्याला पद दिलं की तो तिकडं चालला जातो. माझा तुम्ही नेमकं कोण्या हेतून मतदान केलं? प्रगतीच्या दृष्टीने विचार कराल तर तोही मिळत नाही, कारण हा एकटा आहे, हा याचं पोट भरून टाकते, भागाचं काही हो, आणि याचं एक मत मिळते, त्यांची सत्ता उभी राहते, म्हणून ते बाकीचं याच्याकडे लक्ष देत नाहीत. हे एक कारण. आणि जर धर्म म्हणाल तर मुळात जो अपक्ष आहे त्याला जर एवढा धर्म कळाला असता तर तो अपक्ष उभाच राहिला नसता, धर्म पक्षात राहिला असता. त्याला उभं राहून नसतं दिलं तर मतदार म्हणून राहिला असता नुसता. याचा अर्थ त्याला धर्माचं घेणं देणं नाही. म्हणून अपक्षाला मतदान करणं अगदी गावरान, थोडीशी शास्त्रीय भाषा आहे ती, वंध्या मैथून आहे. विठाला विठाला
सुद्धा नामाचा प्रचार धर्माचा प्रचार करत असताना विठ्ठल समाधीचे स्थान हरी कीर्तना हरी कीर्तना समाधीचे स्थान हरी कीर्तना समाधीचे स्थान हरी कीर्तना समाधीचे स्थान हरी कीर्तना तिकडं जाऊ नका, इकडं या, हे फळ आहे. मग समाधीचे स्थान हरी कीर्तन. येर अवघा वाचाशीन व्यर्थ खटाटोप पसारा कासया गुदाग्री अंगुष्ठ लावून. गुदागच्या अग्रभागावर अंगठा लावायचा, मेंढराच्या वर डावा पायाची टाच ठेवायची आणि मग कुंडलिनी जागी करायची. नेमकी ती जागी व्हायला आणि मेंढरस्थ अंगठा जर थोडा जरी सरकला तर कुंडलिनी शरीराचं भेदन करून जमिनीमध्ये प्रविष्ट होते आणि तो साधक तिथंच मृत्युमुखी पडतो. मग कशाला रिस्क घेता भाऊ त्याच्यात राहण्याची? नका ना त्या समाधीच्या नादी लागू, योगाच्या नादी लागू, यागाच्या नादी लागू, काही विधी नियमाच्या नादी लागू. मग काय करा, आमच्या नामाकडे या. याला भेद म्हणतात. तिकडं जाऊ नका, इकडे या. याही पद्धतीचा वापर करतात. आणि शेवटी मग दंड. तर संताजवळ दंड म्हणजे फक्त खरपूस शिव्या देणं, याच्या पलीकडे काही दंड नसतो. थोडं भागवतामध्ये वेनाला सप्त ऋषींनी कृत्य हंकार काढून त्याला मृत्युमुखी पाडल्याचा थोडा उल्लेख आहे. पण अगदीच अटातटीला आलं तरच विठ्ठल साम दाम भेद हे 3 कागदपत्र एका ऑफिसमध्ये होतात सुद्धा. मग याच्या पुढचं जर तुम्हाला वापरायचं असेल तर तो कागद मग देवाच्या ऑफिसमध्ये दिला जातो. मग भक्ता राखी दुर्जनाशी दंडाचं काम भगवंत करतो. सामदाम भेदापर्यंत संत याचा वापर करतात असं. आणि हे वापरत असताना मग संत कधी कधी गोडही बोलतात, सहज चांगल्या शब्दातही समजून सांगतात. आंधळ्याशी डोळे पाय वांझा पुत्र होय नवस पूर्वी ते विठाई माझे दैवत हे रंगी. पुढे अजून याचे पुढे गोळात बोलतात. उगविली कोडी मागे कित्येकांची बापुडी तुका म्हणे घडी पण नवस द्या आधी माझे दैवत हे रंगी. तुकोबारा म्हणतात हा परमात्मा असा आहे, हा आंधळ्याला डोळे देतो, पांगड्याला पाय देतो, वांझाला लेकरं देतो. असं उगविली कोडी अनेक
जणाची कोडी यानं मागं उगवलेली आहे. तुका म्हणे घडी, तुम्ही जर याला काम सांगितलं तर एक घडी सुद्धा हा काम पुरं होऊ द्यायला लागत नाही. पण याची अट आहे, नवस द्या आधी. व्यवहारातल्या ज्या देवता असतात त्या आपलं काम पहिल्यांदा करतात आणि मग नवस द्यावा लागतो. पण आमच्या विठोबाचं उलट आहे, विठोबाचा पहिले नवस द्यावा लागतो आणि मग तो काम करतो. नवस का आहे याचा? 8वी न पाय हा माझा नवस. फक्त याचं चिंतन करणं हाच नवस आहे. विठाला विठाला हो, फक्त असे गोळ येईल काही खरपूस नाही, काही नाही, एकदम साध्या सरळ शब्दामध्ये बोलतात. कधी कधी तर उलट देवाला कडक बोलतात थोडेसे, पण आपल्याला चांगलं समजून सांगतात. दिवाळ खोड नारायण यावरी बहुतांचे ऋण. ज्या नारायणाला तुम्ही भजता त्याचा दिवाळा निघालेला आहे. अनेक जणांचं कर्ज या परमात्म्यावर आहे. पुढे तुकोबाराय म्हणतात, उठताची उमेदवारी अवघे दे 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 म्हणती हरी. हा पांडुरंग आहे ना पंढरपूरचा, हा उठतो नाही, उठलेलाही नसतो, तर लोक दारात जाऊन उभे राहतात. कोणी पोरग माग, कोणी पोरगी माग, कोणी लग्न माग, कोणी धंदा चांगला चालू दे माग, कोणी काही काही आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मागतात. उठताची उमेदवारी अवघे दे दे म्हणती हरी, असे गोड बोलतात. ऐकायला चांगलं वाटतं. आपल्याला वाटतं बघ गाथा व्यवस्थित आहे किंवा संत वचन छान आहेत, गोड आहे, मस्त वाटतं ऐकायला. पण कधी कधी जर असं म्हणतात ना, ते घी अगर सीधी उंगली से, काय नवले बाबा, घी अगर सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण टेढ़ी उंगली से नहीं जमा तर मग डब्बा गरम करना पडतं. आता टेढ़ी उंगली किती चालणार, इंच 2 इंच, आणि ते तूप किंवा डाळ टाकून तुला वर, आता तिथं काय उंगली करणार. मग डब्बा गरम करला की सगळं येते खाली का. तसे आमचे साधू संत सरकी उंगली वापरतात, वाकडी वापरतात, आणि प्रसंग आला तर डब्बाही गरम करतात. डब्बा मात्र उंगली सीधी असो, उंगली तेडी असो, का डब्बा गरम केलेला असो, भाव फक्त एकच, अभंगाचं पहिलं चरण. कोणी बोलिलो या भावे हितावरी यावे, कोणी हितावरी यावे या भावे बोलिलो. विठ्ठल विठ्ठल. पण जे अनुकूल वचन आहे त्याच्याविषयी मनामध्ये काही खराब येतच नाही. आज आपल्याला प्रतिकूल वचनांविषयीचा भाव बघायचा आहे. म्हणजे आपल्याला या अभंगात अर्धत जरा तेजती या न्यायाने आपल्याला फक्त जे वचन राग आणू शकतात त्याविषयी तुकोबारायांनी आपला अभिप्राय व्यक्त केला, एवढं चिंतन करायचं आहे. अर्धत जरा तेजती हा एक न्याय आहे.
आपल्या जैमिनींनी अनेक न्यायांची रचना केली. त्याला न्याय कुसुमांजली, न्याय रत्नावली अशा नावाने ग्रंथ प्रकाशित आहेत. अशा नावाने तर अनेक न्याय म्हणजे काय? न्याय शब्दाचा अर्थ होते दृष्टांत. असा एखादा छोटासा दृष्टांत द्यायचा की त्या दृष्टांतामधून एक मोठा सिद्धांत कळायला मदत झाली पाहिजे. जसं एखादा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे? की ज्ञाने विनय एके, उपाय करीशी जितुके. म्हणजे ज्ञान सोडून तुम्ही कितीही उपाय करा, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष भेटणं शक्य नाही. वेद बोले हात उभारो, सिद्धांत. आणि हा सिद्धांत कोण्या गोम्या सोम्यानं सांगितलं का? नाही. वेद बोले, आणि वेद बोलेन गपचूप गपचूप खोलीमध्ये कानात सांगे का? नाही. हात उभारुनी. काय तुकोबारांची भाषा आहे. म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. म्हणजे नियत साधन मोक्षाचं काय आहे? तर ज्ञान आहे. त्याला दुसरा इलाज नाही. मग दुसरा काही इलाज असेल ना तर याच्यासाठी आमच्या जैमिनींनी एक न्याय सांगितला. कपोनी गुड न्याय. म्हणजे तो जर न्याय कळाला तर मग तुम्हाला कळलं होले ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही. आपण तो प्रयोग करून पाहू. गुळ आहे का रे? गुळ 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 नसते का? नाही, चांगली गोष्ट आहे, नसायलाच पाहिजे. पण मग असता तर आपल्या उदाहरणाला कामात पडला असता. विठाला विठाला पहिलं ठिकाण पाहिलं बा मी बिना गुळाचं कीर्तन करून. मी तर कधीच खात नसतो, पण टाळकरी तर 2-2 किलो संपवतात ना कीर्तन. हे फुल घे रे भैया, ए फुल घे. तू इथे उभा राहा, इथं उभा राहा, इथं उभा राहा, उभा राहा, उभा राहा. अरे तुझं नाव काय? हा, यश रामेश्वर. असं काळ नाव काय म्हणलं? बरं सोड आहे. आता हे फुल आहे ना, हा गुळ आहे असं समज. हा तर पिवळं पिवळं झालं ना थोडंसं. हा झालं झालं. आता हात न वाकवता खाऊन दाखव बरं. ते प्रयत्न कर रे, जमते ना. तू तिथपर्यंत तोंड नाही जमते का? हा, याला मंडळी संस्कृतमध्ये कफोणी म्हणतात. काय म्हणतात? कफोणी. आणि याला लावला गुड, दोन्ही मिळून काय झालं? कफोणी गुड. त्याला लागला न्याय शब्द. कफोणी गुड न्याय. म्हणजे कफोनीला लावलेला गुड खाता येतो का? नाहीच. तसं ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळतो का? नाहीच. विठाला असे अनेक प्रकारचे न्याय. एक न्याय आहे देहली दीपन न्याय, प्रसिद्ध न्याय आहे. देहली दीपन न्याय करते ना तुम्हाला. देहली शब्दाचा अर्थ होते उंबरठा. म्हणजे उंबरठ्यावर जर दिवा लावला तर पलीकडे आणि अलीकडे दोन्ही कामं होतात. पलीकडे बाई जर स्वयंपाक करून राहिली, काही निवडायचं काम करून राहिली, काही करून राहिली तर तेही काम होते. आणि अलीकडल्या खोलीमध्ये जर माणूस पिऊन राहिला, पाणी पाणी त्याला चोराच्या मनात चालणं. एवढं काय बरं. अलीकडल्या कशात माणूस समजा काही पिऊन राहिला, काही काम करून राहिला त्याचं, तर त्या दिव्यानं बाईचा स्वयंपाकही होते आणि अलीकडल्या खोलीतलं या माणसाचं जे काही काम असेल ते होते. म्हणजे एकच दिवा, काम दोन. याला देहली दीपन. देहली म्हणजे उंबरठा. मग हे झालं उदाहरण. याच्या मागचा सिद्धांत काय आहे? आमचे संत देहली दीपन न्यायाचे अभंगचे अभंगच रचता. एकच क्रियापदन वाक्य दोन. कंथा प्रावर नभे
या परी त्वरित विचारो धर्म कंथाप्रावरण नभे भिक्षेचे 4 उदाहरण एक नाही 4 उदाहरण एकाच अभंगात. कंथाप्रावरण नभे भिक्षेचे ते अन्न. नभे हे एक क्रियापद आहे. जसं उंबरठ्यावर दिवा एकच आहे काम 2 आहे तसं क्रियापद एकच. नभे कंथाप्रावरण नभे भिक्षेचे ते अन्न नभे. दोन्हीकडे नभे लावा. कंथा शब्दाचा अर्थ होते भगवे कपडे. कंथा म्हणजे काय? भगवे कपडे. भगवे कपडे हे प्रावरण म्हणजे वस्त्र नाही. त्याला तुम्ही जसे आपले हे पांढरे किंवा एखाद्या मावल्यानं नसलेले हे रंगीबेरंगी कपडे असतात. शास्त्र आता माणसंही घालून राहिले रंगीबेरंगी कपडे आता बरेच दिसतात पायात. पण शास्त्र म्हणते माणसाला रंगीत कपडा चालत नाही. जर घालायचाच झाला तर रंग आपण फक्त डोक्यावर वापरू शकतो. म्हणजे आपण फेटा कोणीही रंगाचा वापरू शकतो. आणि बायांना रंगीतच्या व्यतिरिक्त पांढऱ्या कपड्याचा पूर्णतः निषेध आहे. शुभ्रम स्त्रीनाम वर्जम. पांढऱ्या रंगाचा स्त्रीला पांढरा रंग वर्ज आहे. पण आता बऱ्याचशा मावल्या पांढरा रंग घालतात. विठ्ठल आपण घातले हे काय कपडे. यांनी रंगीबेरंगी घातले तर या पोरांना घातले हे काय कपडे. त्या मावल्यांनी हे रंगीबेरंगी कपडे घातले हे काय कपडे. मग एखादा संन्यासी सुद्धा कपडेच घालतो. मग त्याचे कसे असतात? भगवे असतात. पण आमचे तुकोबाराय म्हणतात त्याला कपडा म्हणू नये. तो भगवंताचा प्रसाद आहे. कंथा प्रावरण नभे भिक्षेचे ते अन्न. आता नभे एकच आहे. भिक्षेचे ते अन्न नभे. कंथा प्रावरण नभे. कंथा भिक्षेचे ते अन्न नभे. मधुकरी मागून जे अन्न आणल्या जातं ते दिसते अन्नासारखंच. आपण घरी शिजवतो तेच मधुकरीत देतो की नाही. मग घरी जे भाजी भाकर चपाती जे आहे तेच त्या मधुकरीतही आहे. मग घरी असताना ते अन्न आहे. पण एखाद्या महात्म्याला जर ते मधुकरीमध्ये वाढलं
आणि ते जर त्याच्याकडे गेलं तर आता मधुकरीतलं अन्न त्याला अन्न म्हणू नये. नव्हे भिक्षेचे ते अन्न, क्रियापद 1 आणि काम 2. आता पुढचं चरण बघा. देऊळ नव्हे घर, प्रपंच पर उपकार. देऊळ नव्हे घर, देऊळ घर नव्हे. मग आता देवळाला लागणारं कच्चं मटेरियल आणि घराला लागणारं कच्चं मटेरियल काही वेगळं वेगळं असते काय? घराला जिथून वाळू आणतो त्याच गोदावरी मैयेतून मंदिराला आणली जाते. घरासाठी जिथून लोहा आणला जातो मंदिरालाही तिथूनच आणला जातो. एखाद्या संन्यासी बाबाचा आश्रम बांधायचा आहे, मंदिर बांधायचं आहे, मग त्याला जो लोहा आहे तो तिथूनच आणतो. असं स्पेशल दुकान असते का? आपण दुकानात जाऊन मग म्हणायचं भाऊ आम्हाला संन्याशाचा आश्रम बांधण्यासाठी लागणारा लोहा द्या. मग भगवा लोहा असते का? लोहा लोहाच आहे. पण तरी बांधकाम झाल्यावर मात्र त्या मंदिराला घर म्हणू नये. दिसते घरासारखं देऊळ नव्हे घर आणि प्रपंच पर उपकार. प्रपंच पर उपकार नव्हे, त्याला नव्हे लावा. प्रपंच पर उपकार, सामान्य काम जर तुम्ही तुमच्या इनी वयाचं पुलीचं केलं तर तो प्रपंच आहे. पण तुम्ही जर दुसऱ्यासाठी काही काम केलं, परोपकार केला, तर ते घरी केलेल्या कामासारखंच परोपकारातलं काम असते, पण त्याला प्रपंच म्हणू नये. प्रपंच परोपकार. पुढे बोलतात नव्हे विधी सेवन काम, नव्हे शब्द राम राम. विधीनं जर सेवन केलं तर ते कामोपभोग नाही, विधी सेवन काम नव्हे. हां, कारण महाराज लादेंचा जन्म ज्या कामातून झाला, ज्ञानोबाराय तुकोबारायांचाही जन्म त्या कामातून झाला. सात्विक माणसांचा जन्म होतो तोही आईवडिलांच्या कामातूनच होतो. आणि लादेन कुठून जन्मला? तोही आईवडिलांच्या कामातूनच जन्मला. मग त्याला लादेन म्हटलं जातं, त्याला नालायक म्हटलं जातं. आणि महात्मेला जे आज कीर्तनात उभे आहेत हे सगळे आईवडिलांच्या कामातून जन्माला आलेले आहेत. मग यांना का महात्मा म्हटलं जातं, का साधू म्हटलं जातं? कारण विधी सेवन काम. विधीनं जर सेवन केलं तर तो काम नसतो. आमचे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्मा अविरुद्ध भूतेषु धर्मा अविरुद्ध काम अहमस्मी. ते भरतर्षभादी घेऊन टाका. भरतर्षभ धर्मा अविरुद्ध भूतेषु अहम काम अस्मी. धर्माला अनुसरून जर काम असेल तर तो काम वडिलाच्या अंतःकरणातला काम हा प्रत्यक्ष विठ्ठल आहे असं गीता म्हणून राहिली. पण आईच्या अंतःकरणातला काम हे प्रत्यक्ष रुक्मिणी आहे. मग ज्या मुलाचा जन्म झाला विधीने काम आई वडिलाच्या अंतःकरणात निर्माण झाला तर तो जन्म आई वडिलापासून झाला नाही, तो विठ्ठल रुक्मिणीपासून जन्म झाला. म्हणून संतती चांगली होते. विठ्ठल कीर्तनाच्या बऱ्याच मर्यादा असतात, बोलता येत नाही. आता आम्ही लिहून राहिलो त्यात सुखे ओळंबा दावी गुहा, माझे दुःख नेना पहा, आवडीचा मारीला वेडा, काय कैसा म्हणे भिडा. हा 7 चरणाचा अभंग आहे. दुसरा का तिसराच आहे. तर 20-25 अभंगांवर 1,500 ते 2,000 पानं गाथ्याचे आमचे लिहिणं होतील. तर त्यात दुसरा हा अभंग, यावर आम्ही 200 पानं लिहिले माऊली. त्या 200 पानात 70 ते 80 पानं चांगली संतती कशी व्हावी यासाठीच लिहिलं. कीर्तनात जरा मर्यादा येतात, लिहिताना मर्यादा येत नाही. ग्रंथ प्रकाशित झाला की वाच जा. विढाल विधी सेवन काम, नवे शब्द राम राम. आता व्यवहारामध्ये आपण र जर म्हणला तर रथाचा रच आहे, मगराचा मच आहे, अला काना आच आहे. पण जर राम म्हणाल तर र, त्याला काना आ आणि मगराचा म. नवे शब्द राम राम. राम राम शब्द दिसतात पण नाही. विधीनं सेवन केलेला काम वाटतो पण तो काम नाही. क्षत्रियानं केलेली हत्या हे हत्या वाटते पण ती हत्या नाही. निष्काम केलेलं काम कर्म वाटतं पण निष्काम केलेलं कर्म नसतं. एकच क्रियापद, 4 वाक्यात 4 क्रियापद, पण वाक्य बनले 8. एका क्रियापदानं 2 कामं केले. याला देहली दीपन न्याय म्हणतात. असाच एक न्याय आहे, अर्ध जरा तेजती इति न्याय. त्या न्यायाचा वापर अभंगात करायचा आहे. विढाल विढाल अर्ध जरा तेजती न्याय म्हणजे काय? एक अग्निहोत्री माणूस होता सुदाम बाबा. मग तो अग्निहोत्र करायचा रोज.
आता अग्निहोत्री आमच्या बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावला एक आहे आणि काशीला आम्ही शिकत असताना आमचे गुरुजी आम्हालाही अग्निहोत्र घ्या म्हणत. आम्ही घेतलं असतं तर आम्ही एक असतो. मग तुम्ही म्हणाल महाराज मग का नाही घेतलं तुम्ही अग्निहोत्र? जर आम्ही अग्निहोत्र घेलं असतं तर आज इथं कीर्तन आला नसतो. मग कारण 3 दिवस घर सोडून राहता येत नाही, चालत नाही. 3 दिवस बायको यज्ञ करू शकते, पत्नी करू शकते. 3 दिवसाच्या वर झाले की चालत नाही. मग ते अग्नी पुन्हा आणावी लागते. आणायची कुठून अग्नी? सासऱ्याच्या घरून आणायची त्या यज्ञातून, आणि कुठपर्यंत विजू नाही द्यायची? त्या अग्नीवर आपल्याला पेटवल्या गेलं पाहिजे तिथपर्यंत ती अग्नी विजता कामा नाही. मग अग्नीची सेवा केली जाते, अग्निहोत्र. मग त्याला बायको नसताना सुद्धा काही दिवस केलं जाते. बायको गावा गेली, शास्त्र म्हणते 1 महिनाभर चालतं, म्हणजे दुसरं लग्न महिन्याच्या आत करायला पाहिजे. मग ते अग्निहोत्र कंटिन्यू चालू शकतं. पण असं का बाबाचं अग्निहोत्राचा नियम, त्यांचं वय 85 वर्ष, बायको मेली बुवा. मग आता बायको मेलीन अग्नीशिवाय करमत नाही. महाराज जे अग्नीची सेवा करतात ना काशीला आम्ही बघितले, एवढे जसं आपण विठ्ठलाला मानतो, ज्ञानोबारा तुकोबारांवर आपण जसं प्रेम करतो, तेवढे ते लोक अग्नीवर प्रेम करतात. विठ्ठल हो. मग आता अग्निहोत्र, बायको तर मेली, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, बाबा घरचे श्रीमंत आहेत. मग आता कसं करावं? यज्ञ मोडतो. म्हणून बाबानं पेपरनं दिलं की पोरगी असेल तर पहा. आता 85 वर्षाचा माणूस, त्याला पोरगी कशी पाहायची हो? त्याला आजीच पाहावी लागेल ना एखादी. पण आता पैसा आदला महाराज, पैशाच्या काय यशास्वी वित्तम सनरक कुलीना, हा लोकांनी केले बा प्रयत्न सुरू. पण आला एकाच्या प्रयत्नाला यश. एक बाई भेटलीच, बिना लग्नाची होती. जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं, लोक म्हणत बाई करणं लग्न नाही, साधू भेटला तर करण, झाली 25ची. काय आता करणं लग्न नाही, साधू भेटला तर करण, झाली 30ची. हो बाई आता तर कर, नाही साधू भेटला तर करण, झाली 50ची, झाली 60ची. बाई करणं लग्न नाही, साधू भेटला तर करण, झाली 70ची. बाई करणं लग्न नाही, साधू भेटला तर करण, झाली 75ची. साधू भेटला तर करण, झाली 80ची. आणि भेटला साधू, विठ्ठल विठ्ठल. हो, आता 80 वर्षाची बाई, पण आता तिला मुलगा मिळाला. आता ते कशी होईल असेल तुम्ही विचार करा. बसली तर उठता येईना, उभी राहिली तर बसता येईना. स्वयंपाक तिला लहानपणी करता येत होता, आजीनं शिकवला तेव्हा. आता स्वयंपाकही विसरली होती, कारण 4 एकर तिच्या नावानं तर कोणी शेजारी ते शेत खात जाईन, हिला स्वयंपाक करून देत काहीच नाही राहिलं. पण महाराज त्या म्हाताऱ्याला सांगितलं, भाऊ 82 वर्षाची आजी भेटली, करता का लग्न? हा तयार. अर्ध जरा त्याच्याती न्याय सांगतो मी तुम्हाला, तयार आहे म्हणे मी लग्न करायला. पण त्या नवरीला म्हणजे तिचे जे मनके असतात ना 20 का काही असे, तर त्यातले 20 पैकी 22 मनके ढिले व्हायला तिचे. म्हणजे त्याच्यात गॅप पडेल. तिला उठता येत नाही, बरोबर चालता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. सगळ्यात विशेष म्हणजे म्हणे तिच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे, लेकरं होणार नाही. आता लेखा कोण 80 वर्षाची बाई, असली गर्भपिशवी नसली गर्भपिशवी, मुलाबाळाचा काय विषय आहे? पण हे नाही. बरं मग काय, घर कामं नाही, चालताच येत नाही तर घरातले कामं करता येत नाही, बसल्या बसल्या निवडन ना काही नाही. सगळे चष्मे समाप्त झाले, आता फोडून टाकले, तिला दिसत नाही. मग आता अशी बायको कशी काय करणार? पण त्या माणसाला विचारलं चालते का? तो म्हणला हो चालते. अरे काहीच तिथं ठिकाणावर नाही आणि तू चालते म्हणून राहिला. तो म्हणला माझ्या यज्ञासाठी पाहिजे. मी जेव्हा स्वहा करन तेव्हा तिनं फक्त मला काय लावायचा? हाताला धक्का. ओम शन्नो भवन्तु. मंदिरपुरा जोरान मग. ओम शन्नो भवन्तु वाजिनो हवे कुदेवता दाता मितद्रवः स्वर्गाः यं भयन्तो हिम्रकेतु रक्षाभु शिषणम्यस्मिद्यु यवन्नमीवाः. हला विठला. हा श्रावण कर्मातला मंत्र आहे. जानवं जेव्हा बदलवल्या जातं तेव्हा हा म्हटल्या जातो, नाही तर जानवं बदलू शकत नाही. ओम शन्नो भवन्तु
वाजिनो हवे खुदेवताता मितद्रवः स्वर्गाः जम्भयन्तो हिम्रकगु रक्षागुंसि सण्यम्यस्मेद्यु यवन्नमीवाः असं म्हणायचं आणि 2 बोटात जानवं धरायचं, सूर्यनारायणाला दाखवायचं आणि गळ्यामध्ये घालून घ्यायचं. मग मी जेव्हा मंत्र म्हणेल तेव्हा या बाईनं फक्त काय करायचं, हात लावायचा. मग स्वयंपाक येते का? नाही. तिला लेकरं होणार आहेत का? नाही. झाडझूड करायचे कामायचे आहे का? नाही. काही निवड नावड करू शकते का? नाही. मग यानं ते सगळं सोडलं, फक्त हाताला हात लावणं धरणं. याला म्हणतात अर्धजरा त्यजती न्याय. म्हणजे बरंच काही सोडलं आणि बरंच काही धरलं. तसं आपल्याला तुकोबारायांच्या अनुकूल वचनाचा करायचा आहे त्याग, म्हणजे ते सोडून द्यायचे. जे खरपूस वचन आहेत की कानातले केस जाळणारे, तेवढ्या वचनांचा करायचा आहे विचार. विठाला असे बोलतात का महाराज तुकोबाराय? बाप रे, कोणालाच नाही सोडत महाराज तुकोबाराय. बोलतात, अगदी खरपूस शब्दांमध्ये बोलतात. अगदी कीर्तनामध्ये लहाने लेकरं घेऊन येणाऱ्या बायाला नाही सोडलं तुकोबाराय. आता याला आपण काय करणार? लावून या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी, पडा पाया त्या बाईच्या, करा विनंती, दवडा हाती धरून या, कुरवाळुनी बैसे मोहे, प्रेम काहे नाशितसे, तुका म्हणे वाटे चित्त, करा फजित म्हणून पडा पाया करा विनंती, दवडा हाती धरून या. एखाद्या बाईनं लावून या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी, लेकरायला घेऊन येतात बाया. आणि ते पोरग जर पुढे जरी आलं कीर्तन इचकोयाला, तरी त्यांना काही वाटत नाही. काहून तर लेकरू आहे, लेकराची जात आहे. मग त्याला कुठं कधी संस्कार पडतील? आता काय करा, लेकरू पोटात असताना कोळशे खाल्ले, पिक्चर पाहिले, तेव्हा संस्कार नाही आले ध्यानात. आणि आता कीर्तन मोळ्याला लागलं. अहो, संस्कार ही गोष्ट जसं पेट्रोल पंपावर गेलं की कसं ते धुतुकनं लावून तेल भरून भेटते, तसे संस्कार का अशा कानामध्ये महाराजनं फूक मारली की का संस्कार भरून भेटत असतात काय? ते तुम्हाला हळूहळूच घ्यावे लागतील. त्यासाठी नियमानं राहावं लागेल. पोरगं जेव्हा कीर्तनाच्या लायकीचं होईल त्यावेळेस पुढे येऊन बसायचं, नाही तर तोपर्यंत मागे बसायचं. विठाला विठाला तुकोबारायांना लावून या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी. ज्या बाईनं आणलं पडा पाया, तिच्या पाया पडा माय, घेऊन जाय पोरग. जर तिनं नाही ऐकलं, करा विनंती, तिला विनंती करा माय, घेऊन जाय लेकरू. आणि तिनं तरी नाही ऐकलं तर दवडा हाती धरून या, त्या मायचा हात धरा आणि तिला बाहेर घेऊन जा. तुकोबारा एवढ्यावर सरलं का हो? नाही. तू का म्हणे वाटे चित्त करा फजित म्हणून. मला तर दंड द्यावा वाटतो, पण मग आपण जर तिला दंड दिला तर लोक आपल्याला दगड मारतील. तिचा नवरा असा वर्गणीदार मोठा, कुठे बसता नांदी लागल, त्याची असा उद्याची पंगत, कुठे बसता नांदी लागल. त्यामुळे तुकोबारा म्हणतात, भाऊ असं वाटते तिची फजिता करा, पण इलाज नाही. म्हणून फक्त तिच्या पाया पडतो, हात जोडतो, तिला म्हणतो लेकरू बाहेर घेऊन जा. सोडतच नाहीत महाराज तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, संसाराचे धावे वेठी, आवडी पोठी केवढी, हागो जाता दगडसाची, अंतरी हे संकल्प, लाज तेवढी नारायणी, लाज तेवढी नारायणी. पुढे काय रे? हा, वाकडी वाणी पोरापे, तुका म्हणे बेशरम, संसाराचे धावे वेठी, आवडी पोटी केवढी. संसाराच्या किती मागं धावतो महाराज, अगदी पोटात आवड धरून धावतो. किती आवड आहे हो याला. डबल ड्युटी वेगळी, म्हणजे ती 2 टायमात केली जाते. रात्र जर ज्ञानोबारा म्हणतात ना, प्रपंच करीती सायासे दिन निशी, म्हणजे रात्रपाळी
दिवस पाळी. पण आमचे तुकोबर आहे 2 पाळ्या नाही सांगत, एका पाळीत 2 कामं. हागो जाता एक काम, दगड साची एकाच टायमात दुसरं काम. आता गेलाय डबं घेऊन निवांत बसावं ना तिथं, नाही मोठं डबं घेऊन जातो. बांधकाम सुरू आहे आणि दगड काही लागले नाही पहिल्याला, असं भुसभुस माती लागायला लागली, किती खंदा, आता कॉलम किती खाली घ्या, मग दगड टाकावे लागतील. मग आता ट्रॅक्टरनं आणले, पण तरी काय ना काही खारीचा वाटा, म्हणून ह्यो डबं घेऊन गेला. तर तिकडून येत आहे त्या डब्यात दगड आणले, मग येचले कधी वर्क इन प्रोग्रेस. एका कामात 2 कामं, एक काम चालू आणि त्यात दुसरं सुरू. हा गोजाता दगड साची एका टायमात 2 कामं करतो. एवढा संसाराच्या नांगर लागतो बा. तुकोबाराय बोलता, इतका बिनलाज आहे, कोण्याची टोपी घालून येऊन अगदी वजनात येऊन पुढे बसणार आणि त्याला जर म्हणलं की भाऊ धरणं सतरंजी, कोणाला काय कामं सांगा येईल समजतात का? लाज तेवढी नारायणी, नारायणामध्ये लाज धरतो, परमार्थात लाजीरवाण्यावानी वागतो ना. टाळ उचलू लागणार ना, सतरंजी उचलू लागणार, काहीच नाही. महाराज, आम्ही या गोष्टीचा खूप बारीक अभ्यास केला. आमच्या आश्रमातले पोरं घरी आले की रोज 20-20 जणांच्या पाया पडतात कुळ सोडून. विठ्ठल विठ्ठल. पाया लागायची सवय माणसाला डिप्रेशनमध्ये जाऊच देत. तुम्ही प्रयोग करून पहा. तुम्हाला जर टेन्शन येत असेल तर माझ्या नियमाचं पालन करा. रोज फक्त 20 जणांच्या पाया पडतो. लहान आहे, मोठा आहे, बाई माणूस आहे, माणूस आहे किंवा माझ्या ते काहीच नाही विचार करायचा, फक्त पाया पडायचा, दणका ठेवायचा. तुम्ही किती टेन्शनमध्ये असा फ्रेश होऊन जाता, तुम्हाला करमायला सुरू होते. आमच्या आश्रमातले पोरं आता दिवाळी त्यात सुट्टीत गेले की गावात हरिपाठात जर गेले तर टाळ आणण्याचं काम त्यांच्याकडे, पकवास आणायचं काम त्यांच्याकडे, ज्याला लावता येते पकवास लावायचं काम त्याच्याकडे, विना आणायचा त्या लोकांकडे द्यायचा, पुरा हरिपाठ होऊ द्यायचा, सगळेच्या पाया पडायचं आणि ते सगळं सामान ठेवायचं, मग घरी यायचं. असं नाही केलं त्याच्या बापाला सांगतो मी, फोन करून मला सांगा. आता कसं आहे शेवटी एवढं करून बी काही काही असतात बदमाश, त्याला काय आपला इलाज. पण आमची ही षडसूत्री आहे. घरी गेल्यावर काय काय करायचं, रोज आईवडिलाला 5 प्रदक्षिणा करायच्या, आपलं घर सोडून घरातल्याच्या तर पाया पडायचं पण ते मोजायचं नाही. जसं आता हा शिंदे आहे, हा जर माऊलीच्या पाया पडला तर माऊलीला मोजायचं नाही, शिंदे सोडून दुसरे गाठायचे, 20 जणांच्या पाया पडायचं, दररोजचा नियम आहे. अजून काय रे, आता याच्या ध्यानातच नाही म्हणलं हा किती पाळणार आहे समजा घरी आल्यावर. विठ्ठल विठ्ठल हो, गोड बोलायची प्रॅक्टिस करायची. कोणाशी कडू बोलायचं, कोणी घरात पाहुणा आला तर त्याच्या सत्काराला आपण पुढे जायचं, या काका, बसा काका, बसा नाना, अशी बोलायची प्रॅक्टिस करायची. हे करायचं. अजून काय रे, हा आई वडिलाला 5 प्रदक्षिणा न विसरता. आम्ही आमच्या आईला दररोज 51 प्रदक्षिणा करतो पोराईच्या देखत. मग आता आम्ही आमच्या आईला करताना पोरं पाहतात, जनाची नाही तर मनाची, घरी आल्यावर 5 तर करतायलाच करतील. हा विजय पाटील करते की नाही, हा घरी आल्यावर करते का नाही खरं सांगा, का उगाच झाकून राहिले. विठ्ठल विठ्ठल हो महाराज, खूप सोपं साधन आहे. काही तुम्ही समाधानासाठी कोणाचे गंडे बांधू नका, अंगारे लावू नका, काही मंत्रतंत्राचा करायचं तर निष्काम म्हणून साधना करा. आणि तुम्हाला जर डिप्रेशन असेल, कर्मावं वाटत असेल तर फक्त पाया पडायचा नियम सुरू करा. कोणाच्याही पाया पडा, पाया पडा, आपोआप डिप्रेशन गायब आणि मनाला प्रसन्न वाटायला सुरू होतं. आता कोण लोक सगळे झाले फुगीर दोडके. पोरग बापाच्या पाया पडायला अपमान वाटायला लागला तर दुसऱ्याच्या पाया पडायचा तर विषयच नाही. दिवाळी दसऱ्याला पाया लागतात, ते बी असं कबड्डी कबड्डी केलं आणि असं पाया पडते ह, पाया पडते ह. कोणी असं मुंडकं टेकन आणि नखावर असं तर कोणीच करत नाही. लाज तेवढी नारायणी. इथं आला ना काही टाळ घेणार, पकवास घेणार ना झाडणार, लाज तेवढी नारायणी. आणि हाच बदमाश घरी गेला, हा अशीचा खशी, एवढी लाज वाटणारा, आणि फक्त उंबरठ्यात उभा राहिला आणि याचं 3 वर्षाचा नातू जर पळत आला, 3 वर्षाचं कार्ट आहे फक्त, याला दादा म्हणतात घरात, त्या पोराला दादा म्हणता येते, ते गदा गदा म्हणतं, गदा आला म्हणते गदा 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 गदा
गदा आजीला नानी म्हणतात. नानी गदा आला, नानी गदा आला, नानी गदा आला. नानी पाहते बरं आल्या ते तर फक्त माझा एकट्याचा गदा आहे, तुझा कसा काय गदा झाला? विठ्ठला विठ्ठला. अक्षरशः पोरग कंठरवाने गदा म्हणतं, गदा 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 गदा. आणि ह्यो इथं सतरंजी न उचलणारा, झाडू हातात न धरणारा असा वाकतो त्या पोराच्या हनवटीला हात लावतो आणि बोलतो नवले बाबा असंच करत असेल ना. नवले बाबा कसं करत असेल मला माहित नाही, पण जो आपला बदमाश आहे कीर्तनातला त्याचं मी सांगून राहिलो. हनवटीला हात लावतो, माझं चन्नूला माझं तुकोबार आहे म्हणतात हा. वाकडी वाणी पोरा पोरगा आलं की वाणी वाकडी करतो, पण इथं मात्र सतरंजीला हात लावत नाही. लाज तेवढी नारायणी. तुकोबारा शेवटी स्वाक्षरी देऊन टाकतात. तुका म्हणे बेशरमा वरी श्रमा पडी भरू. विठाला विठाला आपला तो वेळ झाला बी हो माऊली. आम्ही आता कुठेतरी रंगात आलो होतो. विठाला विठाला उद्याला तेलकुड गावला कीर्तन आहे, पण श्रोते वेगळे असतील. हाच अभंग आपण पुरा केला असता. असो. विठोबार वचनांचा प्रयोग करतात. काय काय सांगा महाराज तुम्हाला. तुकोबारांनी असं टाळकरी इकडे पाहिलं, टाळकरी इकडे बाबा. जे टाळकरी टाळ वाजवत नाही त्याला नाही सोडलं तुकोबारांनी. कथे उभा अंग राखील जो कोणी ऐसा कोण गणितया पापा. कीर्तनामध्ये उभा आहे, टाळ वाजवत नाही. कथेत बसला, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, पुंडलिक वरदा म्हणत नाही, आळस करतो, अंग राखतो. कीर्तनामध्ये उभा आहे आणि धोतर नेशेल नाही. अंग राखलं ना त्यानं. हा, कोणा ना कोणा रूपानं. कथे उभा अंग राखिलो जो कोणी. पण असं असलं त्याचं काय होते. मी आता प्रमाण आहे म्हणून बोलतो हा, कारण यासाठी चोपड चापड तुकोबाराय करणार आहे ते त्यांच्याच शब्दात आपण बघूया. तुकोबाराय म्हणतात असे जे असतात ना माऊली, ते नरकामध्ये असे काठावर नाही बुडत. का बरं? कारण काठावर जर बुडला ना तर काही फांदी डहाळी दगड हाताला लागू शकतो, मधात जाऊन बोलतो. तुका म्हणे आईल, तुका म्हणे आईल पैदते घडीचे हा. तुका म्हणे आईल, तुका म्हणे आईल पैदते घडीचे हा.
पहिलं पहिलं नाही, अलीकडल्या आणि पलीकडल्या काठावर हे बुडत नाही. म्हणजे कुठं बुडतात? बुडतील साचे मध्यभागी. कोण? उभे राहतात आणि टाळ वाजवत नाही. कथे उभा अंग राखील जो कुणी. उभा राहते, टाळ वाजवत नाही. उभा राहते, टेकून उभा राहते. टेकून शब्दाचा अर्थ वय ज्याचं 40च्या वर आहे. तुझं हे 50च्या वर म्हणतो पूर्वीचे लोक, पण आता मी 40च्या वर गेल्यावर मला कळते ज्याचं वय 40च्या वर आहे, त्याला दुखतं, तो टेकून टाकून दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवू शकतो, पाय लांबू शकतो, खुर्चीवर बसू शकतो. शास्त्र कोणावर अन्याय करत नाही. पण तुमच्यात जर शक्ती आहे आणि दुसऱ्याच्या खांद्यावर हात टाकता, तुकाराम महाराज म्हणतात हे नरकात जातात आणि मध्ये बुडतात हे नरकामध्ये. खा महाराज मग कीर्तनच होणार नाही, हे लोक नाही आले तर. नाही झालं चालते. येथे तो पातकी न येताची भला. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनात येऊन झपणारा कीर्तनात न आला तरी चालतो. कीर्तनात उभा राहतो टाळ वाजवत नाही, तो कीर्तनात नाही आला तरी चालतो. येथे तो पातकी न येताची भला. रणी कुचराला काय चाले? रणांगणामध्ये कुच्चर माणसं येऊन थोडी युद्ध होत असते. तसं या कुच्चर माणसामुळे परमार्थ वाढत नाही, उलट लयाला जात असतो, असं बोलतात. का तुकोबाराय एवढं कडक बोलता तुम्ही? तुकोबाराय म्हणतात हो आता एवढंच वेळ आहे आपल्याजवळ बोलायला, जास्त कडकचं सांगायला नाही. खास खरपूस वचन तर अजून पुढेच राहिले. ठीक आहे महाराज, पण तुकोबाराय म्हणतात भाऊ तुम्हाला राग नका येऊ दे बरं. नाही नाही महाराज आम्हाला राग नाही येत. रागही येऊ नका देऊ, पण मात्र झोपूही नका. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे खिजो.
नका जागा येथे निजो. तुकोबाराय म्हणतात खिजू नका. लोक म्हणतील महाराज तुम्ही मोठे माणसं आहे, आम्हाला काही तुमच्या बोलण्याचं काही वाटत नाही बुवा, आम्ही नाही खिजत. मग आता खिजला नाही तर निजून राहील ना. म्हणून तुकोबाराय पुन्हा म्हणतात निजू नको भाऊ, खिजू नको, निजू नको. मग काय कर, जागा राहा. जागा राहा म्हणजे काय, आमचं जे मनोगत आहे त्या मनोगताप्रमाणे तू वागण्याचा प्रयत्न कर. तुका म्हणे खिजू नका जागा येथे निजो. थोडक्या वेळामध्ये मंडळी अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवं किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवं किंचित तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. आम्ही आमचं परमभाग्य समजतो मंडळी की इथं ही ज्ञानोबारायांची तर तपोभूमी आहेच आहे. त्याच भूमीला उजाळा आणलेले आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बन्सीबाबा यांनी सुद्धा या ठिकाणी खूप कष्ट घेतले आणि आज हे फळ दिसतंय. तर हे बाबांच्या कष्टाचं फळ आहे. आणि बाबांच्या सोबत अगदी बाबांच्या पावलावर पावलं देऊन सेवा केलेले माऊली शिंदे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आणि तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात आला तर यालाही कोणी ना कोणी निमित्त पाहिजे. तर आमचे धनंजय महाराज शिंदे यांचे दाजी श्री हरिभक्तपरायण सुनील भाऊ डिके यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यामुळे तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आला. झालेली सेवा भगवंताच्या माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज